गृहिणीचे आवडते ठिकाण म्हणजे किचन होय. कारण सर्वात जास्त वेळ त्यांना किचनमध्ये घालावा लागतो. अशा वेळेस जर काम करताना काही टिप्स जर त्यांनी लक्षात घेतल्या तर त्यांना आपले काम सोपे करता येणार आहे. म्हणूनच काही महत्वाच्या किचन टिप्स पाहूया. नंबर 1. स्वच्छतेबाबत किचन टिप्स. स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ असावे. किचन, ओटा, शेगडी, ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत. रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी. हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेल्या वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात. किचनमधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विडचा वापर करावा. आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्यांच्या खाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे. यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो. किचनमधील कचऱ्याचा डब्बा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एकदा तो डब्बा धुवून उन्हात वाळवावा, ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत. किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची लादी किंवा टाइल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका. नंबर 2. भाजीपाला किचन टिप्स. भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात. चिरल्यानंतर त्या धुवू नयेत. चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात. भाज्या शिजवताना 1 चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवाव्यात. त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत. कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात. नंबर 3. कडधान्य किचन टिप्स. तूर डाळ उन्हात वाळवू नये. धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही. वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते. डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुनिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही. कडधान्य नीट निवडून घ्यावे. अगोदरच खराब असलेली कडधान्य विझवल्यास ती कुजण्याची शक्यता असते. यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो. कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत. यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत. नंबर 4. मसाले टिप्स. स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत. 3 किंवा 6 महिन्यांचेच करावे. त्यामुळे मसाल्याचा स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो. नंबर 5. फ्रीज किचन टिप्स. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. त्यामुळे रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही. हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याचे देठ काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते. खसखस ही फ्रीजमध्ये ठेवावी. भगर सुद्धा फ्रीजमध्येच ठेवावी. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा. त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही. नेहमी फ्रीजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा 1 तुकडा ठेवावा. फ्रीजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत. त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.